वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे 35 वर्षीय संगीता बागुल ही नवरा रमेश व 9 वर्षांचा मुलगा सार्थक सोबत राहत होती। ती एक गृहिणी होती। तिचा नवरा रमेश बागुल हा प्रामाणिक कष्टाळू शेतकरी होता। तो त्याची शेती आणि व्यवसाय सांभाळून घर चालवत होता। सुरुवातीला त्यांचं वैवाहिक जीवन आनंदाने सुरू होतं, पण जशा जशा रमेशच्या जबाबदाऱ्या वाढल्या तसा तसा तो आपल्या कुटुंबापासून दूर राहू लागला। त्याचा खूप जास्त वेळ त्याच्या शेतात आणि आपल्या व्यवसायात जाऊ लागला आणि म्हणूनच त्याची बायको संगीता ही घरी एकटी पडली। याच वेळी तिच्या आयुष्यामध्ये 55 वर्षांचा साहेबराव माणिकराव पवार हा मध्यमवर्गीय पुरुष आला। तो वयाने संगीतापेक्षा खूप मोठा होता, पण रुबाबदार आणि साखरेसारखं गोड बोलणारा होता। सुरुवातीला त्यांचं नातं अगदी साधं होतं। गावात दर्शनाला गेलं की भेटणं, काही वस्तू खरेदी करायची असेल तर दुकानाच्या जवळ दिसणं, बोलणं, बाजारात गेल्यावर भेटल्यानंतर थोड्या गप्पा मारणं, एकमेकांच्या घरच्या गोष्टींवर एकमेकांशी बोलणं हेच सुरुवातीला त्यांच्यात चालायचं। पण जशी जशी संगीता रमेशच्या कामांमुळे एकटी पडू लागली तसा तसा हा साहेबराव तिच्याजवळ जायला लागला। आपुलकीनं तो तिच्यासोबत बोलायचा, तिला सहानुभूती दाखवायचा। हळूहळू त्यांचं बोलणं वाढू लागलं। तो तिला प्रेमाने काळजीनं पाहू लागला। तुला असं एकटीला राहावं लागत आहे संगीता, तुला तुझ्या आयुष्यात आता प्रेमाची गरज आहे, असे तो तिला सारखं म्हणायचा। संगीता देखील त्याच्या असल्या गोड बोलण्याला भाळू लागली। म्हातारा साहेबरावनं तिच्यावर प्रेम आहे असं भासवायला सुरुवात केली। तो तिला गुपचुपच त्याच्याकडे भेटायला बोलवू लागला। कधी कधी तोच तिच्या घरी येऊ लागला। संगीता अगोदर त्याला भेटायला घाबरत होती, पण साहेबरावच्या स्पर्शाच्या ज्या भावना होत्या त्या तिला आवडू लागल्या। त्याचा सहवास तिला आवडायला लागला। आता तिला वाटायला लागलं की साहेबरावच तिचं खरं सुख आहे। त्यांचं नातं आता एका नवीनच वळणावर पोहोचलं। गावाच्या बाहेर डोंगराच्या पायथ्यावर ते नेहमीच भेटायला लागले। एकमेकांवर असणारं एकमेकांचं प्रेम व्यक्त करू लागले। त्यांच्या प्रेमाला काही शब्द नव्हते। साहेबराव संगीतावर आता आपली मालकी समजू लागला। साहेबराव जेव्हाही संगीताला भेटायला घरी जायचा तेव्हा तेव्हा मुलगा सार्थक घरी असल्यावर साहेबरावला संगीताला भेटता येत नसे, जवळीक साधता येत नसे, कारण 9 वर्षांचा सार्थक आईला सोडून बाजूला कुठेच जात नसे। परंतु 55 वर्ष साहेबराव मात्र वासनेनं भरलेला, त्याला संगीतासोबत नेहमीच जवळीक साधू वाटायची, पण सार्थकमुळे घरी ते शक्य नव्हतं आणि म्हणूनच त्याला सार्थकचा राग यायला लागला। तो नेहमीच संगीताला म्हणत, तू आणि मी कधीच एकत्र भेटू शकत नाही संगीता, मी वाटेल तेव्हा तुझ्या घरी येऊ पण शकत नाही, प्रेमाचे क्षण एकत्र घालवू शकत नाही, कारण तुझा हा मुलगा सार्थक नेहमीच तुझ्या अवतीभोवती फिरत असतो। एकदा तर सार्थकने तुला व मला कोणत्या अवस्थेत बघितले होते, जर त्याने आपल्याबद्दल कुणाला काही सांगितले तर तो आपल्या प्रेमात अडथळा ठरत आहे। अहो, पण तो माझा मुलगा आहे, घर सोडून त्याला दुसरीकडे कुठे पाठवणार, संगीता नेहमीच त्याला म्हणायची। तेव्हा साहेबराव तिला म्हणत, तुला माझं प्रेम हवंय की तुझा मुलगा सार्थक? तुझा मुलगा जर बाजूला झाला तर आपण कायमचे एकत्र राहू, वाटेल ते करू। साहेबरावच्या अशा बोलण्यावर संगीता घाबरली, कारण ती एक आई होती, पण मनाच्या एका कोपऱ्यावर साहेबरावची ही वाईट कल्पना तिला पटायला लागली। जर सार्थकने जे काही पाहिलं ते नवऱ्याला सांगितले तर, म्हणून तिने स्वतःच पोटच्या गोळ्याला मारण्याचा प्लॅनिंग करायला सुरू केलं आणि त्यानंतर जे घडलं ते माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य। रात्रीचे 10 वाजले होते। सगळीकडे लोक झोपण्याची तयारी चालू होती। संगीता ही आपल्या लहानशा घरात सार्थकला बिलगून विचार करत होती। मुलाच्या श्वासाचा आवाज तिला ऐकू येत होता, त्यामुळे तिचं मन कुठेतरी विचार करत होतं। एकीकडे माया तर दुसरीकडे वासना। संगीता मुलाकडे बघून विचार करत होती। जेव्हा तिचा सार्थक पहिल्यांदा तिचं बोट धरून चालू लागला होता, तिच्या हातचं जेवण जेवला होता, पहिल्या दिवशी शाळेत गेला होता, पहिल्यांदा तो तिच्यापासून दूर राहायला लागला होता, त्याच्या आठवणींनी तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते, पण दुसऱ्याच क्षणात ती तणावात गेली। तिच्या मनात त्याचा दुसरा आवाज येऊ लागला, प्रियकर साहेबरावचा, सार्थका, तुझ्या आणि माझ्या प्रेमात अडथळा आहे, हा जिवंत असेपर्यंत आपण दोघं कधीही एक होणार नाही। मुलापेक्षा तिला वासनाच महत्वाची वाटली। डोळे घट्ट मिटत ती विचार करत होती। मुलाला संपवण्याचा निर्णय तिने घेतलाच। 9 वर्षीय सार्थक साधा सरळ आणि निरागस आनंदी मुलगा,
आई वडिलांच्या प्रेमात वाढलेला. वडील रमेश व्यवसायासाठी सततच बाहेर असल्यानं त्याचं त्याच्या आईसोबतच जास्त घट्ट नातं होतं. त्याला शाळेत जायला खूप जास्त आवडत. आपल्या मित्रांसोबत खेळणं, बागडणं, एकत्र जेवण करणं, गप्पा मारणं, खेळायला बाहेर जाणं हेच त्याच्या आयुष्याचं छोटं विश्व होतं. सार्थक नेहमीच स्वप्न बघायचा मोठं झाल्यावर त्याला डॉक्टर बनायचं होतं. आई वडिलांना मोठ्या घरात राहायला न्यायचं होतं. पण त्या छोट्याशा सार्थकला हे माहिती नव्हतं की त्याचे स्वप्न हे स्वप्नच राहणार होतं. संगीता रमेश बागुल ही एक सामान्य महिला असून वयाच्या 35व्या वर्षी तिला प्रेमाचा एक नवीन अनुभव मिळाला. साहेबराव माणिकराव पवार तिच्या नवऱ्यापेक्षाही खूप वेगळा होता. तिच्या प्रत्येक इच्छांची काळजी घेणारा, तिला शारीरिक तसेच मानसिक सुख देणारा. तिला आता मनोमन वाटायला लागलं की साहेबरावच आपला खरा साथीदार आहे, तोच तिचं सगळं काही आहे. पण त्याच्या प्रेमात अडथळा येत होता तो सार्थकचा. साहेबरावला सार्थक सारखा खटकत होता. तो नेहमीच त्या दोघांच्या भेटीसाठी अडथळा ठरत होता. प्रत्येक वेळी संगीता प्रियकराला भेटायला निघाली की सार्थक विचारायचा, आई तू कुठे चालली, मला पण यायचं. त्याच्या नेहमीच्या अशा विचारण्यामुळे तिलाही वाटू लागलं की ही अडचण दूर झाली की आपण मोकळं होऊ. सार्थक यांच्या प्रेमातला तिलाही काटा वाटू लागला आणि शेवटी एक दिवस उजडला. त्या दिवशी संगीता आणि साहेबरावनं सार्थकला संपवायचं ठरवलं. 11 फेब्रुवारीला साहेबराव संगीता आणि सार्थकच्या घरी आला. सार्थक घराच्या अंगणात खेळत होता. तेव्हा संगीताने सार्थकला घरामध्ये बोलवलं की बाळा सार्थक, साहेबराव काका तुला बाहेर फिरायला घेऊन जायला आले आहेत. तेव्हा सार्थक म्हणाला की आई मला अजून खेळायचे आहे ग. तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली, अरे एकच चक्कर मार गाडीवर, नंतर खेळ. आईने समजवल्यानंतर सार्थक जायला हो म्हणाला. त्याला त्या साहेबराव काकांसोबत जायचंच नव्हतं. त्याला काहीतरी विचित्र वाटत होतं. पण आईकडे बघून नाईलाजाने तो त्या गाडीवर बसला. मोटरसायकल चालवू लागला आणि साहेबरावनं वैजापूरमधील तलवाडा शिवारातील जंगलाच्या दिशेनं ती गाडी नेली आणि घरापासून 10 किलोमीटर दूर जाऊन त्याची गाडी थांबवली. काका आपण इथे का थांबलोय, सार्थकनं विचारलं. थोडा वेळ खेळ ना इथं, साहेबराव त्याला म्हणाला. सार्थकला हे जग माहिती नव्हतं. तो आनंदाने इकडे तिकडे पळू लागला. त्याला तर कल्पनाही नव्हती की काहीच क्षणात त्याचा जीव जाणार आहे. साहेबरावनं खिशातून दोरी काढली आणि क्षणातच त्यानं सार्थकच्या गळ्याभोवती ती दोरी गुंडाळली आणि त्याचा गळा आवळला. आई ग, तो म्हणू लागला. त्याचे हात पाय हलू लागले. स्वतःला वाचवण्यासाठी तो झटपट करू लागला. पण त्या पुरुषी शक्तीसमोर त्याची शक्ती कमी पडली. त्या लेकराची त्या माणसाला दया आली नाही. त्याने अजून जास्त घट्ट दोरी आवळली. हळूहळू हालचाल, त्याच्या तोंडातील आवाज कमी झाला आणि शेवटी त्याचा मृत्यू झाला. या निर्दयी साहेबरावनं त्याचा मृतदेह डोंगराच्या खाली ढकलून दिला आणि शांत, जसं काही झालंच नाही असं समजत तिथून निघून गेला. मूल गेल्याचं दुःख संगीताला होतं असं दाखवत रडत रडतच ती पोलीस स्टेशनमध्ये गेली. 11 फेब्रुवारी रोजी संगीताने आपल्या मुलाची अपहरणाची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. साहेब माझं मूल सापडत नाही, हरवलं आहे अशी तक्रार तिनं तिथे दिली. पोलिसांनी सार्थकचा शोध घ्यायला सुरुवात केली. पोलिसांना वैजापूरमधील तलवाडा शिवारातील जंगलातल्या दरीत 17 फेब्रुवारीला एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. शरीर पूर्ण फुगलेलं, पण कपडे पाहून ओळख पटली की तो सार्थक आहे. मुलाला बघून संगीता हंबरडा फोडून रडू लागली. माझ्या बाळाला कोणी मारलं म्हणू लागली. पण पोलिसांना तिच्यावर संशय आला. तिचं रडणं खोटं वाटलं. मुलाचं प्रेत पाहून तिच्या चेहऱ्यावर दुःख न दिसल्यानं पोलिसांनी तिलाच विचारपूस करायचं ठरवलं. पोलिसांनी संगीताला ताब्यात घेतलं. खाकी हिसका दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. मुलाने आपल्याला आपल्या प्रियकरासोबत त्या अवस्थेत बघितलं होतं, त्यामुळे तो आपल्या प्रेमात अडथळा ठरत होता. म्हणून प्रियकरासोबत मिळून मी त्याचा खून केला आहे असे मुलाच्या आईने स्पष्ट म्हटले आहे. हो, मीच माझ्या मुलाचा खून केला, पण फक्त साहेबराव यांच्या प्रेमासाठी, संगीताने कबुली दिली. तर 50 वर्ष वय असलेला साहेबराव पवार यानं अटक होण्याच्या भीतीने आत्महत्याचा प्रयत्न केला, पण त्यातून त्याला वाचविले आणि आज तो पोलिसांच्या ताब्यात आहेत. खरं तर संगीता आणि साहेबराव यांच्या प्रेमाची कहाणी म्हणजेच वासना इथेच संपली. दोघेही उरलेलं आयुष्य आता तुरुंगातच घालवणार. आई म्हणजे देवी, वात्सल्याचं प्रतीक,
पण प्रेम जर आंधळ झालं तर ती स्वतःच्याही लेकराला संपवते. आणि विसरू नका, अनैतिक संबंधांचा शेवट हा असाच भयंकर असतो. अनैतिक संबंध आणि स्वार्थाने आंधळा झालेला माणूस आपल्याच माणसांचा घात करतो. परंतु विसरू नका, असे वाईट कर्म केले की त्याची शिक्षा याच जन्मात मिळते. म्हणून नातेसंबंध हे प्रामाणिक आणि मर्यादितच असावे. स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी असे म्हटले जाते आणि आईची माया शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. परंतु वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे चक्क आईनेच आपल्या 9 वर्षीय काळजाच्या तुकड्याची प्रियकराच्या मदतीनं गळा आवळून हत्या केल्याची दुर्दैवी घटना ऐकून तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका, जेणेकरून आपण जेव्हाही नवीन क्राईम स्टोरी अपलोड करू सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तोपर्यंत काळजी घ्या, सतर्क रहा. धन्यवाद.